भरीला नवरीच्या काकीला, चुडा भरीला नवरीच्या आलेला, चुडा भरीला नवरीच्या आलेला, चुडा भरीला नवरीच्या मैत्रिणीला. आता तुम्ही पण सगळ्यांनी काकणा भरून घ्या. आधी तुम्ही घ्या, तुम्ही याचं नाही जातात. चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या आईला, चुडा भरीला नवरीच्या काकीला, चुडा भरीला नवरीच्या काकीला, चुडा भरीला नवऱ्याच्या हातेला, चुडा भरीला. मी तुला सांगते ना, लग्नात सूट चांगला दिसेल रे तुला. हे बघ, मी सूट घालणार नाही. अभिदा, तू लग्नात सूटच घालणार आहेस प्लीज. अरे अर्चिस, पूर्वा, लग्न त्याचं आहे, त्याला काय आवडतं ना ते महत्वाचं. हा काय रे खुळ्या, काय करतोस? माका पण नवरी बाई. अभिदा ऐक ना, मी इतका चांगला सूट सिलेक्ट केला तुझ्या लग्नासाठी, तो घाल ना प्लीज. हे बघ, मी सूट घालणार नाही. मी जो कुर्ता पायजामा सिलेक्ट केलाय ना, मी तोच घालणार आहे, कारण तोच चांगला आहे. अभिराम, अरे काय रे, तू येणार नव्हतास ना? अरे तुझ्या लग्नात मी नाही आलो तर वरातीत नाचणार कोण? अभिरामा, हे कोण? ओळख करून देतो. हा माझा खास मित्र, हॉस्टेलला एकत्र होतो, खास माझ्या लग्नासाठी आलाय. पण नाव काय? विश्वासराव. चला. अरे यांची ओळख राहिलीच. अरे ही माताजी, आर्चिस सायंटिस्ट, सोशल वर्कर. अच्छा है. हो, नीलिमा वहिनी. एक्सक्यूज मी. या श्योर. चल, तो तू फ्रेश होऊन घे. हो. पूर्वा, चहा हातात आणशील? हो. चल. चला. हॅलो, बोला. तुम्ही कॉल करणार होता ना मॅडम, सो थयू. हो, मी डिसिजन घेतलाय. माधवच्या नावावर जी जमीन आहे ती मी तुम्हाला द्यायचं ठरवलंय. बस एवढाच? म्हणजे अहो, केवढी असतील ती जमीन, आणि आपला प्रोजेक्ट केवढा मोठा आहे. मग फक्त माधवबाईच्या नावावर असलेल्या जमिनीनं काय होणार नाही, मला सगळी जागा हवी आहे. काय? सगळी जागा? होय, तरच हा प्रोजेक्ट सक्सेस होईल. व्यवहार लवकर व्हायला हवा म्हणून बोलते. चला, ठेवते मी फोन. विश्वास, ये. ही माझी रूम. हॉस्टेल एवढी मोठी नाहीये, पण नंतर दुसऱ्या रूम मध्ये व्यवस्था करतो मी. अरे रूमचं काय घेऊन बसलास मित्रा? तुझं मन मोठं आहे, तू जिथे ठेवशील तिथे राहील. तू अजूनही अगदी तसाच आहेस. अरे जमाना बदल सकता है, हम तो वैसे ही है.
कळलं कळलं. पण खरं सांगतो, मी विचार करतोय, म्हणजे कन्फर्म की कोकणामध्ये एक सुंदर मस्त घर घेऊन टाकावं, अधूनमधून यायचं राहायला. जन्नत आहे रे, स्वर्ग आहे स्वर्ग. या स्वर्गात जर आता आराम करा. तुझं कसं चाललंय? ठीक आहे, मस्त चालू आहे. मग यायचं की कधीतरी मित्राला भेटायला. नाही रे, घरात प्रॉब्लेम सुरू असताना. प्रॉब्लेम? एक मिनिट. कसले प्रॉब्लेम? काही नाही. मला सांगण्यासारखे नाही आहेत का? तसं नाही रे, वेगळे प्रॉब्लेम आहेत जरा. अभि, व्यवस्थित आहे ना सगळं? अण्णांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवले. यावरून जमिनीचे वाद सुरू आहेत. अरे, दत्तदादाच्या वाट्याला जी जमीन आली आहे ना, त्यावरून तो नाराज आहे. म्हणजे घरात अशा घटना घडतायत ना की घरावर नेहमीच भीतीचं सावट आहे. म्हणजे नेमकं? आमच्या घरावर दगड पडले, कसे पडले, कुठून पडले काहीच माहिती नाही. कपड्यांवर फुले आल्या. म्हणजे कोणी करणी केली ना तर असं होतं असं समज आहे. त्यात ती शेवंता म्हणजे अण्णांच्या आयुष्यात एक बाई आली होती. ते बाहेरचं झाड आहे ना, त्या झाडाला फास लावून तिने जीव दिलाय. आईला दिसते. एवढंच नाही, अण्णा पण आईला दिसतात. मध्येच घरातल्या वस्तूच गायब व्हायच्या. कुठे जायच्या, कशा जायच्या काहीच माहिती नाही. पैसे पण गायब व्हायचे. काय? अरे खरंय. असं कसं होईल? माझ्या वॉलेट म्हणून 5,000 रुपये गायब झालेत. ते सोड रे, आमच्या घरात ना 250 तोळे दागिने आहेत. काय? 250 तोळे? हा, म्हणजे आधीपासूनच आहेत, पूर्वजांचे दागिने आहेत ते. पण त्यावर ना साप बसला होता. घरातले राखणदार म्हणतात त्याला. अशा खूपशा गोष्टी घडतायत रे. कशा घडतायत काहीच कळत नाही. कशाची संबंध आहे काहीच कळत नाही. त्यात ती सुषमा, शेवंताची मुलगी, जेव्हापासून या घरात आली आहे ना, सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. म्हणजे असे प्रश्न निर्माण झालेत ना ज्याची उत्तरच नाहीये. विश्वासरावचाही विश्वास बसणार नाही अशा सगळ्या गोष्टी घडल्या. अरे पण विश्वास हे घडतंय. म्हणजे ना, निलिमा वहिनीचा पण विश्वास नाही यावर. ती सायंटिस्ट आहे ना रे. ती सायंटिफिक नजरेने बघते. पण तिचं म्हणणं घरातल्यांना पटत नाही. त्या त्यांच्या जागी बरोबर आहे. पण अरे विश्वास, वहिनीच्या अंगात पण शेवंत आली होती. काय? अरे हसू नकोस, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. ती शेवंताच्या आवाजात बोलत होती रे. डेंजरस. बट डोंट वरी, आता मी आलोय ना, सगळं व्यवस्थित होईल एकदम. तू काळजी नको करू. तू काय करणार आहेस? अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. एनीवे, अभिराम, उद्या लग्न आहे तुमचं. बरं मला सांग, आमची वहिनी कशी आहे? अच्छा, म्हणजे खुश आहे एकदम. तू बस, मी आलोच. विवाह कौस्तुकमिदं केतो हरं शृण्वतां स्वस्त्यैवान्य गुणानुवर्णनपरी. हो, लग्न लागता. घरात कोण नाही. हीच संधी हा दागिने हातात घेऊची.